धाबा रेंजमधील कोट्यावधींच्या कामांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, देयके रोखण्याची मागणी, तिसऱ्या गंभीर तक्रारीमुळे खळबळ. बार्शीटाकळी तालुक्यातील वनविभागाच्या धाबा रेंजमधील विविध विकास कामे, रोपवाटिका, पर्यटन विकास आणि मजुरी बिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित कामांचे देयके तात्काळ स्थगित करून सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल विजय उपरवट राहणार पातूर यांनी उपवनसंरक्षण अकोला यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. या तक्रारीमुळे वन विभागात एकच खळबळ उडाली असून धाबा रेंजमधील कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तक्रारीनुसार धाबा रेंजमध्ये कार्यरत असलेल्या RFO रोहित बोरकर यांनी निविदा प्रक्रियेत कथितरित्या मनमानी करत मर्जीतील ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी 2 ते 3 कोटेशन सोडून केवळ 4 ते 5% कमी दराने कामे मंजूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर मंजूर करण्यात आलेल्या अनेक कामांचे प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असून काही कामे केवळ कागदोपत्रीच पूर्ण दाखवून लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारकर्त्यांचा असा आरोप आहे की काही ठराविक वनमजूर व त्यांच्या कुटुंबांच्या नावावर बिले काढून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार करण्यात आला. रोपवाटिका, पर्यटन विकास, वनसंवर्धनाशी संबंधित विविध कामांमध्ये कथितरित्या बोगस मजुरी दाखवून निधीची अफरातफर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती विरोधात आंदोलन व उपोषण झाल्याचं नमूद करत वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यात टाळाटाळ, वन जमिनीवरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष तसेच पर्यटन विकासाच्या नावाखाली अनियमितता झाल्याचाही तक्रारीत उल्लेख आहे. तक्रारकर्त्याने उपवनसंरक्षकांना धाबा रेंजमधील सर्व छोट्या मोठ्या कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व प्रलंबित देयके रोखून ठेवावीत. दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून शासकीय निधीची वसुली करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास संघटनांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही तक्रारकर्त्यांनी दिला आहे. या गंभीर आरोपांमुळे वन विभागातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची कितपत दखल घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी अकोला जिल्ह्यात कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.